इवळेश्वरच्या समपातळी कामाची चौकशी करून कारवाई करणार. जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभुरे यांचे उपोषणार्थी प्रफुल्ल जाधव यांना लेखी आश्वासन. तालुक्यातील मौजे इवळेश्वर येथे क्रीडांगण समपातळीत करणे कामासाठी जिल्हा नियोजन विभागाच्या मार्फत 7 लाख रुपये निधी मंजूर झाला होता. सदर निधी कामाकरिता शालेय व्यवस्थापन समिती इवळेश्वरच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला. परंतु शालेय व्यवस्थापन समितीने कुठलेही काम न करता बनावट कागदपत्रे सादर करून संपूर्ण निधी उचल करून अफरातफर केल्याने सदरील क्रीडांगण समपातळी कामाची चौकशी करून अफरातफर करणाऱ्या संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रफुल्ल जाधव व त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी राखोंडे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पतरगे, युवा कार्यकर्ते हिरासिंग राठोड, रमेश राठोड यांनी 9 मार्च 2026 पासून माहूर येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप यांनी या संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभुरे यांना कळविताच 10 मार्च रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी उपोषणार्थीची उपोषण स्थळी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व सदर प्रकरणी चौकशी करून आठवडाभरात 10 मार्च पर्यंत कारवाई करण्याचे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना देण्यात आल्याने ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बिरादार व शेख शिंदे गट तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, सरपंच प्रतिनिधी दुधराम राठोड व पोलीस पाटील अतिश राठोड यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेतले. यावेळी आठवडाभरात कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेख तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांनी यावेळी दिला. यामुळे इवळेश्वर क्रीडांगण समपातळी कामातील अनियमितता व भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला असून यामध्ये हात ओले असणाऱ्या अधिकारी व पदाधिकारी यांचे धाबे दणाणले आहे. याबाबत काय कारवाई होते याकडे इवळेश्वर येथील विकासप्रेमी सुजन जनतेचे लक्ष लागले आहे. रिपोर्ट भारत राठोड, मूलनिवासी TV10 मराठी किनवट.